मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संदर्भातली शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची आता बैठक आहे। मंत्रिमंडळ बैठकीनंतर तिन्ही नेत्यांची ही महत्त्वाची बैठक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची ही महत्त्वाची बैठक असणार आहे। राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडी अत्यंत वेगाने घडतात आणि या बैठकीमध्ये आता काय नेमकी चर्चा होणार आहे बघू आपण। अँटी चेंबरमध्ये तिघांमध्ये बैठक सुरू आहे अशी माहिती आता कळतेय। तर फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची ही बैठक आहे। आमचे प्रतिनिधी सीमा आढे या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया सीमाकडे। सीमा, तिन्ही नेत्यांची ही अँटी चेंबरमध्ये बैठक सुरू असल्याचं कळतंय, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांमध्ये सध्या अँटी चेंबरमध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे। सगळे मंत्री सध्या बैठकीतून बाहेर पडलेत आणि त्यानंतर हे तिन्ही नेते आतमध्ये अँटी चेंबरमध्ये गेल्याची माहिती सध्या मिळते। सध्या राज्यामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई होऊ शकते, त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं अशी शक्यता असताना तिन्ही नेत्यांमधली ही भेट आणि चर्चा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सकाळपासूनच अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत। सतत त्यांची भेट होताना आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या विषयांवरती। म्हणजे सकाळीच जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये जर मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पद गेलं तर मग तुम्ही खातं कोणाकडे सोपवणार असा प्रश्न अजित पवारांना विचारलेला होता आणि पुढची प्रोसिजर आता राज्य पातळीवरती सुरू झाली आहे का, त्या निमित्ताने हा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय की जर मंत्रिमंडळातून बाहेर पडले कोकाटे तर त्यांच्या जागी कोणाला आणायचं किंवा मग त्यांचं खातं कोणाला द्यायचं त्या संदर्भातली चर्चा आता कुठेतरी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावरती न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना मंत्रालयामध्ये ह्या तिन्ही नेत्यांमध्ये होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या बैठकीचे तपशील नक्की काय बाहेर येतात, काय नक्की या बैठकीमध्ये चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच सीमा, जरूर लक्ष ठेवून राहा या घडामोडीवर, कारण राज्यातल्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची सध्याची घडामोड घडतेय। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला हा मोठा विषय, अटकेची टांगती तलवार मंत्र्यांवर आहे। त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काय होतंय, काय याच मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू आहे। या सगळ्याच घडामोडींकडे लक्ष आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।